नमस्कार मंडळी, मी सौ योजनगंगा जोशी सेंटर स्पॉटमध्ये आपलं स्वागत करत आहे। आज आपण सावरकरांच्या विषयी म्हणजे जाणून घेणार आहोत, कारण सावरकरांबद्दल आजकाल अतिशय उलटसुलट चर्चा होत आहे, त्यांच्याबद्दल गैरसमज आहेत, चुकीची विधानं केली जात आहेत। तर त्या संदर्भात आज आपण केदार केसकर सरांना भेटणार आहोत आणि त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांच्याकडून या संदर्भात जाणून घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की सावरकरांप्रमाणे इतरही बरेच लोक अंदमानात होते, मग सावरकरांनाच फक्त स्वातंत्र्यवीर का म्हणायचं? बरोबर। सर्वप्रथम मी या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्रपणे काही गोष्टी सांगू इच्छितो की सावरकरांच्या विषयी माझ्याकडे जी माहिती आहे ती एखाद्या नातवानी आजोबाच्या मांडीवरती किंवा त्याच्या खांद्यावरती बसावं आणि मग जगाकडे बघावं अशा पद्धतीची माझ्याकडे माहिती आहे। म्हणजे थेट माझा काही स्वतःचा रिसर्च नाही, म्हणजे ज्या इतर अनेक तोरामोठ्यांनी जो रिसर्च केला त्या आधारावरती आपलं वाचन आहे आणि त्याच्यानुसारची माझी मतं आहेत। आता तुमचा जो पहिला प्रश्न जो आहे की सावरकरांच्या प्रमाणे अंदमानच्या कारावासामध्ये इतर कित्येक कैदी होते, मग सावरकरांनाच फक्त स्वातंत्र्यवीर का म्हणायचं आणि त्या इतरांना स्वातंत्र्यवीर का नाही म्हणायचं? तर त्याचं अगदी सोपं उत्तर आहे, ते म्हणजे अंदमानामध्ये अनेक प्रकारचे कैदी होते। तर त्यात राजबंदी पॉलिटिकल प्रिझनर्स असे जे होते त्यापैकी एक स्वातंत्र्यवीर सावरकर होते। त्यामुळे सरसकट सर्वांना स्वातंत्र्यवीर म्हणता येणार ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, त्या सर्व राजकीय कैद्यांच्या बाबतीत, राजबंद्यांच्या बाबतीत त्या सर्वांनाच स्वातंत्र्यवीर म्हणता येईल का? तर तसंही नाही, कारण त्या प्रत्येकाचा ट्रॅक रेकॉर्ड काढायला पाहिजे, प्रत्येकाची पार्श्वभूमी तपासायला पाहिजे की त्यांनी काय काय नेमकं क्रांतिकार्य केलं की ज्यामुळे तुम्ही त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणू शकता। आता या संदर्भात सांगण्यासारखी गोष्ट अशी की आपण जेव्हा एखाद्या कॉलेजातून पासआउट होऊन बाहेर पडतो, एखाद्या विद्यापीठातून तुम्ही पासआउट होऊन बाहेर पडता, त्यावेळेला तुम्हाला जी काही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी वगैरे मिळते आणि एखाद्या त्या कॉलेजात प्रवेश करताना सुद्धा तुम्हाला माहिती असतं की या इथून पुढच्या 3 वर्षात 4 वर्षात मला अमुक एक पदवी मिळणार याची खात्री असते। अंदमान हे तसं काही विद्यापीठ नाही की जिथे तुम्ही प्रवेश घेतलात की तिथून बाहेर पडताना तुम्ही स्वातंत्र्यवीर असा शिक्का पाडून तुम्ही बाहेर पडता। स्वातंत्र्यवीर ही पदवी मला लावा असं सावरकरांनीही म्हटलं नाही, त्यांनी तशी अपेक्षाही केली नाही। तुम्ही त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणा किंवा म्हणू नका, त्यांचं कार्य त्याच्यानी कमी होत नाही। तर लोकमान्य टिळकांना पहिल्यांदा लोकमान्य कोणी म्हटलं माहिती नाहीये कोणाला, गांधींना महात्मा पदवी कोणी दिली हे माहित नाहीये कोणाला, जवाहरलाल नेहरूंनी नेमकं पंडितगिरी नेमकी कधी केली कसली केली, त्यांना पंडित कधीपासून म्हणायला लागले माहित नाही कोणाला। तशीच गोष्ट आहे की सावरकरांना स्वातंत्र्यवीर हे नाव कसं चिकटलं आपल्याला माहित नाही, पण शक्यता अशी आहे की त्यांनी अंदमानात पाऊल टाकण्याआधी जे काही भव्य दिव्य कामगिरी करून दाखवली क्रांतिकार्यातली, त्यामागे याचं रहस्य दडलेलं असू शकतं। तसं उत्कट आणि तेवढं जबरदस्त कार्य कदाचित इतरांचं झालेलं नसेल। हे खरं दुर्दैवी आहे की दोन क्रांतिकारकांची एकमेकांची तुलना करणं हे खरं मुळात चुकीचं आहे। प्रत्येक जण आपापल्या लेव्हलवरती श्रेष्ठच आहे असं म्हणायला पाहिजे, पण तरी सुद्धा जर विषयच निघाला आहे, जर बात निघली आहे तो दूर तक चलेगी, तर जर तुलना करायची झाली तर सावरकरांचं कार्य म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, त्याविषयी आणखीन बढा चढा काही सांगण्याची खरं म्हणजे काही गरज नाही की इतक्या लहान कोवळ्या वयामध्ये विदेशी कपड्यांची होळी सक्सेसफुली करून दाखवणं असेल, लोकमान्य टिळकांसारख्या व्यक्तीशी कसलंही नातेसंबंध नसून सुद्धा त्या टिळकांसारख्या एका राष्ट्रीय नेत्याच्या कडून वरदहस्त मिळवणं आणि शिफारसपत्र मिळवणं, पाठीवर शाबासकी मिळवणं ही काही सोपी गोष्ट नव्हती। कसलंही नातं नाही, कसलाही आजच्या काळासारखा भ्रष्टाचार नाही, आणि तरीही त्यांचं मन जिंकणं आपल्या कृतीतून, विचारातून, उक्तीतून सोपी गोष्ट नव्हती। एक्झॅक्टली, तिथपासून तो दाखवलेला स्पार्क, आणि मग लंडन मध्ये जाऊन कायद्याचं शिक्षण घेत असताना
क्रांतिकार्य तेव्हाही करत राहणं, अभ्यासामध्ये कुठेही कमी न राहता तिथं सशस्त्र क्रांतीच्या साठी लोकांना संघटित करणं, शस्त्रास्त्रांचे नमुने, त्याचे डिझाईन्स मिळवणं, त्याचे प्रयोग करणं, पुस्तकांमधून ते परत पुन्हा इकडे पुस्तकांच्या माध्यमातून. म्हणजे जगात असं एकही पुस्तक नसेल तोपर्यंत की ज्या पुस्तकावरती प्रकाशनपूर्व बंदी लादली गेली 1857 स्वातंत्र्य संग्राम. मुळात त्यामध्ये जो दिलेला जो दृष्टिकोन आहे इतका वेगळा दृष्टिकोन. तोपर्यंत 1857 ला बंड म्हटलं जात होतं, म्युटिनी, शिपायांचं म्हटलं. पण त्या शिपायांच्या बंडाला त्यामध्ये त्यांना स्वातंत्र्य संग्राम दिसला, स्वातंत्र्य समर, पहिलं स्वातंत्र्य युद्ध त्यांना दिसलं. ही दृष्टी त्यांच्याकडे होती आणि त्या विचारांनी भले त्याच्यावरती ब्रिटिशांनी बंदी जरी लागली तरी भारतातल्या कित्येक भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालं, ज्यापैकी पंजाबीमध्ये भाषांतर करून घेण्याच्या कामी स्वतः भगतसिंगनी पुढाकार घेतला. आणि बघता बघता भारतात कित्येक क्रांतिकारक निर्माण झाले. म्हणजे तुम्ही बंदुकीच्या मदतीने एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळ्या झाडणं, बॉम्बफेक करून कुठे विध्वंस घडून जाणं, ही मोठीच काम आहेत, नो डाऊट. ही महानच कृत्य, त्याच्यासाठी वेगळं धाडस लागतं. परंतु अशा प्रकारचे वीर निर्माण करणं आपल्या शब्दातून, तोंडातून उच्चारलेले शब्द आणि हाताने लिहिलेले शब्द, अक्षर, ह्या माध्यमातून क्रांतिकारकांची फौज निर्माण करणं, ह्यासाठी वेगळं कसब लागतं. आणि ते कसब सावरकरांच्याकडे होतं. ते असेच सगळ्यांच्याकडे असं ते कसब नसतं. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतः हातामध्ये शस्त्र घेतलेलंच नाहीये. आणि पण नाही चालवलं याचा अर्थ त्यांच्याकडे ती धमक नव्हती याचं म्हणता येईल. होती धमक, वेळ पडली असती तर त्यांनी तेही केलं. पण त्यांना लक्षात आलं होतं की मला अर्जुन नाही व्हायचं, मला कृष्ण व्हायचं. आणि एक अर्जुन नको आपल्याला तयार करायचा, आपल्याला फौज तयार करायची अर्जुनांची. हे त्यांना लक्षात आलं होतं की माझ्याकडे शब्दाच्या जोरावरती मी लोकांना पेटवू शकतो. ही स्किल त्यांना लक्षात आली होती आणि त्या स्किलचा देशकार्यासाठी वापर करणं आवश्यक होतं. ते त्यांनी केलं आणि हे त्यांनी केलं म्हणून त्या गोष्टीला रेकग्नाइज करतो आपण जेव्हा त्यांना आपण स्वातंत्र्यवीर म्हणतो तेव्हा. तुम्ही त्यांना नका म्हणून स्वातंत्र्यवीर, त्याच्याने त्यांचं मोठेपण नाही कमी. ते खरंय की आपण एखादी गोष्ट नाकारली म्हणून ती त्या व्यक्तीचं मोठेपण तिथे कमी होत असलं तर ते आहे ते तिथंच राहणार. आता ह्या संदर्भात ना त्या गोष्टीचं मोठेपण नाकारलं जात नाही. तसं सूर्याला 2 अक्षरी सूर्य असं म्हटलं तरी चालतं. सवितृ सूर्य नारायण वगैरे एवढं मोठं म्हणलं तरी तो सूर्यच राहतो. तो तितकीच आग ओकतो सूर्य म्हटलं तरी आणि सवितृ सूर्य नारायण म्हटलं तरी. तुम्ही त्याला काय नाव द्यायचं ते तुमच्यावर. त्याचा त्याच्यामध्ये काही फरक होणार नाही. त्याच्यानंतर मला दुसरा प्रश्न असा विचारायचा की सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली आणि माफी मागितली, त्या संदर्भातली पत्र उपलब्ध आहेत. आणि एकदा नाही माफी मागितली, 5 वेळेला माफी मागितली. दुर्दैवाने त्या 5 पैकी 3 वेळच्या माफीनाम्याचे पुरावे उपलब्ध नाहीये, आर्काइव्ह मध्ये ते नाहीये. परंतु बाकी 2 वेळचे उपलब्ध आहेत आणि त्या 2 पत्रांमध्ये ते जे 3 वेळचे जे उपलब्ध नाहीये पुरावे त्याचा उल्लेख त्यांनी स्वतः केला. आपण पत्र जेव्हा विनंती पत्र वगैरे करतो तेव्हा मागच्या पत्रांचे आपण रेफरन्स देतो, तशा पद्धतीने त्या पत्रांचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे त्यांनी माफी मागितली तर त्यांना आपण माफीवीर का नाही म्हणायचं? हा खूप कळीचा प्रश्न आहे आणि सगळ्यांना तो पडलेला आहे. सावरकरांच्या आजच्या काळातल्या विरोधकांना सुद्धा तो प्रश्न भेडसावतो आणि जे त्यांचे आजच्या काळातले समर्थक आहेत त्यांना सुद्धा हा प्रश्न पडतो की ह्या प्रश्नाला उत्तर कसं द्यावं नेमकं. तर आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की मगाशी जे मी म्हणलं की 5 वेळेला त्यांनी माफी मागितली ब्रिटिशांची, तर ती कुठल्या कुठल्या वर्षी मागितली. तर पहिला 1911, त्यानंतर 1913, मग 1914, मग 1918 आणि मग 1920. अशा 5 वर्षी 11, 13, 14, 18, 20 सलग 10 वर्ष त्यांचा हा संघर्ष तिथे चालूच होता तो. आणि प्रत्येक वेळेला त्यावरती अनेक महिने त्याच्यावरती खल चालायचा ब्रिटिश गव्हर्नमेंटच्याकडून आणि प्रत्येक वेळेला ती पिटिशन त्यांची नाकारली जायची. आता आपला गोंधळ कसा होतो तर माफी पत्र किंवा माफी मागणं असं आपण भाषांतर केलं. मूळ जे टेक्स्ट आहे त्याला इंग्रजीमध्ये 2 शब्द आहेत. पहिला शब्द आहे मर्सी पिटिशन
आणि दुसरा शब्द आहे पिटिशन फॉर क्लेमन्सी. तर मर्सी पिटिशन हा त्या मनाने आपल्याला माहिती असलेला शब्द आहे, अनेकदा वापरात येतो की जन्मठेपेची शिक्षा भोगणारे कैदी आणि ज्यांना फाशीची सुद्धा शिक्षा झालेली असते असेही कैदी हे राष्ट्रपतींना आजच्या काळात स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये राष्ट्रपतींना सुद्धा मर्सी पिटिशन पाठवू शकतात. त्याला मराठीमध्ये दयेचा अर्ज असं त्याचं भाषांतर आहे. दयेचा अर्ज. मग माफी पत्र कुठून आलं मला हे कळत नाही. मला एक कोड आहे, म्हणजे भाषांतर करणारे असे सोयीस्कर कसा अर्थ काढतात. सावरकरांनी मर्सी पिटिशन लिहिलेली आहे ब्रिटिश गव्हर्नमेंटच्याकडे, दयेचा अर्ज लिहिलेला आहे आणि एकदा नाही 5 वेळेला लिहिलेला आहे. त्याच्यामुळे त्याला माफी पत्र म्हणणं मुळात चुकीचं आहे. दुसरा शब्द क्लेमन्सी, त्याचाही अर्थ तोच आहे, क्षमा. क्षमा म्हणजे त्यातही दया या अर्थी क्षमा, कारण माफीचे 2 अर्थ होतात. तर हे दया याचना आहे, दयेची विनंती की मला जी काही शिक्षा केलेली आहे त्या शिक्षेत सूट करा, सूट द्या थोडी, अशा अर्थीचं त्याच्यामध्ये निवेदन आहे. बरं, दुसरी गोष्ट, आपण कसं आहे, आपण भाषांतर करताना आपण खूप माती खातो. अगदी आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा नाही का, जेव्हा विल पेपर सारखा शब्द असतो, विल म्हणजे इच्छा, पेपर म्हणजे पत्र किंवा कागद, पण आपण त्याचं मराठी ट्रान्सलेशन करताना मृत्यूपत्र असलं काही विचित्र आपण भाषांतर करून बसतो. त्याला खरं तर इच्छा पत्र म्हणायला पाहिजे, बरोबर की नाही? शेवटची इच्छा, म्हणजे शब्दांच्या ह्याच्याप्रमाणे तर म्हटलं, कारण ते डेथ पेपर नाही येतो. माझी शेवटची इच्छा काय असावी असा त्याचा अर्थ असतो. सो आपण भाषांतर करताना त्याच्या अर्थाशी खूप खिलवाड करतो, सोयीस्कररित्या आपण त्याला पाहिजे तसं त्याचा बदलतो. मग आता सावरकरांच्या बाबतीमध्ये हे नेमकं का झालं, म्हणजे त्यांच्या हितशत्रूंनी हे मुद्दामपणे केलं का ते माहित नाही, की काही जणांच्याकडून हे चुकून घडून गेली दुरुस्त, म्हणजे चुकून झाली ही चूक आणि ते लक्षात नाही आलं कोणाच्या, असं झालं का माहित नाही. पण मला तरी असं वाटतं की ह्याला माफी पत्र न म्हणता आपण दयेचा अर्ज असं म्हणूया. तर असे 5 दयेचे अर्ज त्यांनी लिहिले आणि त्याची भाषा पण म्हणजे अशा पद्धतीची आहे की मोठी मोठी पत्र आहेत. तर त्यामध्ये त्यांनी अगदी स्वच्छ स्पष्टपणे म्हटलेलं आहे की माझी तब्येत व्यवस्थित नाही सध्याच्या स्थितीमध्ये, म्हणजे ते पत्र लिहित असतानाच्या काळात. शिक्षा नेमकी काय काय स्वरूपाची मला दिली गेलेली आहे. मग त्याच्यामध्ये ते काथ्या सोडणं असेल, कोलूवरती इतके पाऊंड तेवढं तेल गाळणं असेल, आणखीन अनेक बऱ्याच भयंकर यातना, तो चापकाचे तांदुक्यांचे मार खाणं असेल, त्याचप्रमाणे सॉलिटरी कन्फाइनमेंट सारखी भयंकर शिक्षा, 6 महिने एकेका वेळेला. सॉलिटरी कन्फाइनमेंट म्हणजे एकांत कारावास. तर एकांतवासाच्या शिक्षेमध्ये अगदी शहाणे सुरते व्यक्ती सुद्धा त्यांना वेळ लागायची पाळी येते. पण सावरकरांना त्यांच्या पूर्ण जयटर्ममध्ये अंदमानात एकूण 6 वेळेला त्यांना अशी शिक्षा भोगावी लागली, वेगवेगळ्या टप्प्यात, वेगवेगळ्या कालावधीत. तर अशा त्यांना बसलेल्या शिक्षांचा त्यांनी उल्लेख केलाय. एका ह्याच्यात त्यांनी म्हणलंय की आमच्या कैद्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, A क्लास, B क्लास, C क्लास, D क्लास. तर मला D क्लास मध्ये टाकलेलं आहे. तर त्याचं मागे त्यांनी स्पष्टीकरण पण लिहिलं. ते म्हणजे खरं म्हणजे मी पॉलिटिकल प्रिझनर आहे, तुम्ही मला D क्लास मध्ये कसं टाकता. पॉलिटिकल कैद्याचं प्रचंड ज्ञान, कायद्याचं ज्ञान असल्यामुळे, सगळी आर्टिकल्स, सगळी प्रावधानं त्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना याचना मागताना सुद्धा त्यांचा बाणेदारपणा कुठे कमी नाही झालेला. त्यांनी अगदी क्लिअर कट म्हटलंय त्यामध्ये की खरं म्हणजे मी कुठल्या कुठल्या सुविधांना पात्र आहे, खरं म्हणजे मला कुठले कुठले अधिकार आहेत, एक राजबंदी म्हणून, ते तर तुम्ही अधिकार डावललेले आहेतच, ठीक आहे चला सोडून द्या, ते तुम्ही देत नाही आहात तर ठीक आहे चला सोडून द्या. पण मग मला निदान ह्या गोष्टी तरी द्यायला पाहिजे ज्या तुम्ही इतर कैद्यांना देतात तिथे, पण मलाच का बरं असं करताय तुम्ही. अशा पद्धतीचं त्यांनी त्याच्यात भाषा आहे. त्याच पद्धतीने एकंदर वेगवेगळे ते काय वेगवेगळ्या कमिशन्स भारतामध्ये येऊन गेल्या, मग त्यानंतर त्यांनी इतक्या कैद्यांना सोडलेलं आहे, मग त्याच्याविषयी त्यांनी कौतुकही केलंय गव्हर्नमेंटचं
की ठीक आहे मला तुम्ही नाही रिलीज केलं हरकत नाही, पण या 114 जणांना बंदिवासांना तुम्ही रिलीज केलं हरकत नाही. आणि त्या निमित्ताने त्यांनी एक वाक्य लिहिलेलं आहे की ज्याप्रमाणे इतर कोणीही एखादं काहीतरी कृत्य केलं ज्यात मी इन्व्हॉल्व नाहीये तर ती सजा मला भोगायला लागू नये. हे जितकं खरंय तितकंच हेही खरंय की माझा ज्यांच्याशी खरं म्हणजे काहीच संबंध नाही, पण केवळ काही चुकांमुळे असेल, कुणाच्या नजर चुकीमुळे असेल, कुठल्या गैरसमजुतीमुळे असेल, पण केवळ माझ्या नावामुळे मी काहीतरी कृत्य केलंय आणि माझ्या नावामुळे इतरांना कोणाला तरी सजा भोगावी लागत असेल तर तेही चुकीचं आहे. आणि त्यामुळे ठीक आहे माझ्या विनंतीच्यामुळे असेल कदाचित किंवा तुमच्या दयाबुद्धीमुळे असेल, पण त्यांना तुम्ही रिलीज करताय चांगली गोष्ट आहे, भले माझ्या नावाचा विचार नसेल. हे ह्याला गॅलंट म्हणजे धीरोदात्तपणा जो त्याचं प्रदर्शन आहे, गॅलंट बिहेवियर आहे. आता ह्यामध्ये जो सगळ्यात कळीचा मुद्दा आहे की शेवटच्या परिच्छेदांमध्ये प्रत्येकच या दया अर्जांमध्ये स्वच्छपणे त्यांनी मांडलेलं आहे की माझी तब्येत मला आता साथ देत नाही म्हणावी अशी. आणि खरं म्हणजे कंसात असंच म्हणायला पाहिजे की थँक्स टू यू. इतक्या 40-45व्या वर्षी कोणाची तब्येत अशी साथ देत नाही वगैरे असं होत नसतं. खरं तर व्यवस्थित चांगली तब्येत राहू शकली असती असो, पण तब्येत साथ देत नाही त्याच्यामुळे मी आता काही ठरवलं तरी काही करू शकणार नाही तुमच्या विरुद्ध. त्याच्यामुळे तुम्ही घाबरायची गरज नाही. त्याचा अर्थ ब्रिटिश सरकार घाबरत होता नॅचरली, कारण 2-2 जन्मठेपा का द्याव्या लागला. एखादा सर्वसामान्य जर कोणी ग्रॅज्युएट असता तर 1 जन्मठेप पुरेशी होती. तर नुसती फाशी घेऊन मोकळं झालं असतं. का बरं फाशी नाही दिली? कारण माहिती होतं या माणसाला फाशी दिली तर इथे काय रान भासणार आहे. सो माझ्याकडून तुम्हाला धोका नाही कारण माझी तब्येतच आता साथ देत नाही. दुसरी गोष्ट या जेलमध्ये माझा भाऊ पण आहे, म्हणजे थोडक्यात तुम्ही मला एक प्रकारे ब्लॅकमेल केल्यासारखं आहे. दुसरी गोष्ट माझी सगळी प्रॉपर्टी हडप करून टाकलेली आहे तुम्ही. म्हणजे असे कोण क्रांतिकारक होऊन गेले असे अगदी सशस्त्र क्रांतीतले लोक, जे निशस्त्र क्रांतिकारक जे होते, क्रांतिकारक नाही म्हणता येणार त्यांना, अहिंसेच्या मार्गावर जाणारे जे कोणी स्वातंत्र्य सेनानी होते अशा त्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बाबतीमध्ये कोणाची प्रॉपर्टी सील करण्यात आली हो? एकाची तरी झाली का सील? नाही झालेली. सो समजा जरी रिलीज केलं अंदमानातून तरी मी करून करून काय करू शकणार आहे? मला जगायचे वांदे असणार आहेत. सो त्यांनी तशा अर्थी ते म्हटलं. म्हणजे एखाद्याला तुम्ही रिलीज करण्याच्यासाठी कुठले कुठले मुद्दे विचारात घ्यायला पाहिजे की धोका आहे का या माणसाला. तर अशा या लेवलवरती माझा काही धोकाच नाही. पण दुसरी गोष्ट आता माझं मतपरिवर्तन झालंय, कारण मला रिअलाइज झालंय की ज्या मार्गाने मी 10 वर्षांपूर्वी एक फॅन्टॅस्टिक वर्ल्ड मध्ये होतो आणि एका रेव्होल्युशनरी विचारांमध्ये होतो आणि तुमच्या विरुद्ध काय काय करत होतो, तो माझा मार्ग चुकीचा होता हे आता मला रिअलाइज झालेला आहे. त्या मार्गाने काहीच साध्य होणार नाही हे लक्षात आलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला शब्द देतो की माझ्याकडून आता पुन्हा तसलं काहीही होणार नाही. हे अशासाठी म्हणजे मी आता पूर्ण कॉन्स्टिट्यूशनला अवॉइड करतो. मी पूर्णपणे संविधानानुसार माझं मार्गक्रमण करणार असं त्यांनी म्हटलं. आणि कुठलं संविधान? ब्रिटिशांचं संविधान. कारण तोपर्यंत स्वतंत्र भारताचं संविधानाचं होतं कारण भारत स्वतंत्रच नव्हता. तर मी आता पूर्णपणे संवैधानिक मार्गाने मार्गक्रमण करणार. त्याच्यामुळे माझ्याकडून तुम्हाला कसलाही धोका नाही. त्यामुळे तुम्ही मला रिलीज करावं किंवा निदान शिक्षेत काही सूट तरी द्यावी. मग सूट देताना सुद्धा तुम्हाला कुठले कुठले क्रायटेरिया लावता येतील? तुम्ही माझ्यावर काही बंधनं घालू शकता हा उत्तर की मला तुम्ही एका ठिकाणी स्थानबद्ध करू शकता, म्हणजे जेलमधून रिलीज करा पण माझ्या राहत्या घरी तुम्ही मला स्थानबद्ध करा. हे किंवा ज्या गावात मी राहतोय तिथंच मला तुम्ही कन्फाईन करून टाका. हा, वेळोवेळी पिरियॉडिकली पोलिसांना मी स्वतःहून रिपोर्ट करायचं हे माझ्यावर बंधन घालू शकता. म्हणजे गव्हर्नमेंटनी बंधनं घालण्याऐवजी ह्यांनी स्वतः सुचवलं तुम्ही हे करू शकता. असा कुठला बंदिवान स्वतः सुचवेल? आय रिअली डोंट. आणि हे सगळं त्यांनी केलं कुणाच्याही कुठल्याही वकिलाच्या मदतीशिवाय ही सगळी पत्र लिहिली. नाही, खूप जण असे असतात की जे वकील असतात, वकिलीचा अभ्यास करतात, पण स्टील जेव्हा त्यांच्यावरती बंदिवान होण्याची पाळी येते त्यांना वकिलांच्या फौजेची गरज असते. त्यांना त्यांचे वडील आठवतात, त्यांनी व्हॉइसरॉयला फोन करावा लागतो. फोन नाही काय त्या काळातलं जे काय असेल
साधारण टेलिग्राम किंवा जे काही असेल हा. तार हा. तशी करावी लागते आणि आपल्या भोवती वकिलांची फौज असावी लागते भरपूर आणि त्या माध्यमातून हे करायचं असतं. स्वतःच बंदीवानांनी करायचं हे म्हणजे फालतूपणा आहे, असं नाही करणं बरोबर. तर पॉइंट हा की सावरकरांनी यस क्षमा याचना मागितली ब्रिटिशांच्याकडे, माफी मागितली की हो मी केलं पूर्वी, तो माझा रस्ता चुकीचा होता, परंतु आता मला लक्षात आलंय आणि मी आता संवैधानिक मार्गाने करणार आहे जे काही करायचं, तर इथं परत तुम्ही मला आता सोडून द्यावं. आता याच्यावरती प्रश्न निर्माण होऊ शकतो की म्हणजे मग तर स्वातंत्र्यवीरांना स्वातंत्र्यवीर म्हणायला नको, रिग्रेट केले, पश्चाताप व्यक्त केलाय त्यांनी एकदा नाही 5 वेळेला. मग ह्याच्यावरती एक अगदी सोपं लॉजिक आहे की आपल्याला इतिहास बघायला पाहिजे. कधीही आपण एखादी समस्या जेव्हा आपल्या पुढे असते त्यावेळेला आपण काय करतो, आपल्या पूर्वसुरींनी काय केलं. अगदी कॉन्स्टिट्यूशनच्याही बाबतीमध्ये एखादा जर का मसला निर्माण झाला, कोर्टाच्या ठिकाणी काही मसला निर्माण झाला, तर कोर्ट काय करतं, सेम केस अशाच स्वरूपाची केस जर काही इतिहासात झालेली असेल तर ती रेफर केली जाते, मागच्या फायली काढल्या जातात आणि त्यावेळेला जजमेंट कशी दिली याचा अभ्यास केला जातो. त्यानुसार केसमध्ये काही जर का छोटे मोठे बदल असतील तर तेवढे करून जजमेंट दिली जाते. त्याच पद्धतीने सावरकर आता बंदिवान आहेत, या बंदिवासातून सुटायचंय, काय काय मार्ग येतो, तर जेल ब्रेक करणं हा एक मार्ग आहे. पण जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की सागराच्या मधोमध एक बेट आहे छोटस आणि ते अख्खं बेट हे जेल आहे, त्याच्या कंपाऊंडच्या पर्यंत सुद्धा तुम्ही जाऊ शकणार नाही, कारण तिथपर्यंत गेला तर तुम्ही गोळ्यांनी तुमची चाळण होईल. त्या वॉल्स ओलांडून तुम्ही पलीकडे गेलात तर खूप मोठा समुद्र आहे, समुद्राच्या लाटांमध्येच तुम्ही नष्ट होता. ते पार करून जर तुम्ही आणखी पलीकडच्या कुठल्या बेटावर गेलात तर तिथे तर सॅव्हेजेस आहेत, म्हणजे तिथे असे काही जंगली वनवासी लोक आहेत की जे तुम्हाला, आणि ते तर नरभक्षक आहेत अशा पद्धतीचं सांगितलं जात होतं खरं मोठा माहिती. म्हणजे सेफ्टी सिक्युरिटीच्या दृष्टीने जरी विचार केला तर जेल ब्रेक करणं अवघड होतं, कारण जिवंत परत उपाट्यात पडण्यासारखं. तर अशा परिस्थितीमध्ये काय केलं म्हणजे आपण काय जेलमधून बाहेर पडू शकतो, तर आपल्याकडे आदर्श आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वरूपामध्ये, आणि त्यांच्या बाबतीमध्ये 2-3 असे किस्से येतात की एकदा तर खरोखरच त्यांना स्थानबद्ध करून ठेवलेलं होतं आग्र्याला, त्यावेळी त्यांनी चातुर्य दाखवलं पेटाऱ्यांमधून सुटका करून घेण्याची वगैरे, पण तत्पूर्वी त्यांनी वेगवेगळे अर्ज केलेले आहेत, स्वतःच्या वकिलांच्या मार्फत अर्ज पाठवले, कुणाला पैशाची प्रलोभनं दिली आहेत वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या मार्फत बादशाहवर दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या पत्रांमध्ये क्लिअर कट लिहिलंय, मी वेडेपणा केला, मी मूर्खपणा केला, औरंगजेबाला भर दरबारामध्ये बादशाहला मी कुर्निसात नाही केला, मी त्याला पाठ दाखवून फिरलो, माझ्याकडून ही चूक झाली, मान्य केले. पण हे का मान्य केलं, मनापासून नाही केलं. काही गोष्टी अशा असतात की त्या तुम्ही तोंडदेखल्या करायच्या असतात, काहीतरी आपल्याला जर थोडस आपल्या बेनिफिट मध्ये काही मिळवायचं असेल किंवा आपल्याला त्यातून सुटका करायची ना, तर थोडं खोट बोलायला काय जातं, आणि भले ते खोटं असेल, बिन दिक्कत खोटं. शत्रूशी खरं कोण बोलायचं, शत्रूशी खोटंच बोलायचं. शत्रूला खोटी वचनं द्या, शत्रूला भूल थापा द्या, ते अगदी चाणक्याने सांगून ठेवलं, कारण त्यात काहीच चूक. हा, तुम्ही तुमच्या आप्तसुखियांशी खोटं बोलू नका. अर्थात वेळ आली तर तसंही बोलणं भाग आहे राजकारण म्हणून, पण वेळ आल्यानंतर पुन्हा त्याचं स्पष्टीकरण द्या, क्लॅरिफिकेशन देऊन मोकळा व्हा. तर औरंगजेबाला खोट्या शब्दजाळामध्ये अडकवण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला आणि त्यामुळे तर औरंगजेब निश्चिंत राहिला, तो निर्धास्त राहिला. बरं, मी आजारी पडलोय हेही खोटं सांगितलेलं आहे, पण प्रत्यक्षात ते आजारी पडलेले नव्हते, सोंग घेतलेलं होतं. त्याच पद्धतीने त्याच्या आधीचा किस्सा अफजल खानाच्या संदर्भातला काय, अफजल खानाच्या वेळेला जरी महाराज अटकेत पडलेले नव्हते तरी स्थिती इतकी भयंकर होती की प्रतापगडावरती ते एका अटकेत पडल्यासारखेच झालेले होते, तेवढ्या पुरतेच मर्यादित झालेले होते. आणि अफजल खानाच्या निमंत्रणावरून वाईला तिथे मोकळ्या मैदानात जाणं, तिथे त्याच्याशी झुंज घेणं म्हणजे
काय म्हणूया आत्मदहन केल्यासारखं होणार, स्वतःहून शत्रूच्या पोटात हे केलं. स्वराज्य नष्टच झालं असतं. म्हणून त्यांनी प्रतापगडाशी अफजल खानाने यावं, हे करायचं असेल तर त्याच्याशी आपला खरा जो अंतस्थ जो हेतू आहे तो सांगून चालणार नव्हतं की मला तुला ठार करायचं आहे, त्यासाठी तू ये बरं का प्रतापगडाशी, असं म्हणजे अफजल खान का असतं. तर त्याला हेच सांग, तुम्ही माझे पितृतुल्य आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात आणि मी तुमच्या शक्तीला घाबरलेलो आहे. मी काय वेडेपणा करून बसलो इतकी वर्ष, तर मला शरणागतीच घ्यायची पूर्ण, पण त्या ज्या काही वाटाघाटीच्या मला भीती वाटते बाईला येऊन तुमच्याशी चर्चा करण्याची. त्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्हीच प्रतापगडाशी या, आम्ही तुमचं स्वागत करतो, छान शामियाना बांधू, स्वागत करतो, तुमचं सत्कार करू. हे गोड गोड बोलणं हे करणं भाग होतं. म्हणजे याचा अर्थ काय की वाघ जेव्हा एखादी मोठी झेप घ्यायची असते त्यावेळेला थोडस मागे येतो. ते मागे येणं म्हणजे त्याचा हे नसतो, पराजय नसतो तो, तर ती पुढच्या यशाची नांदी असते. तसं हे आहे. प्रश्नच नाही. म्हणजे भूल थापा देणं, खोटी वचनं देणं हे शत्रूच्या बाबतीत करावंच लागतं. आणि जर तुम्ही ते करत नसाल आणि हरिश्चंद्रासारखे सत्यवचनी जर राहणार असाल तर मग तुमचा पराभव निश्चित आहे. आणि शिवाजी महाराजांनी आपल्या बाबतीत खूप गैरसमज होतो, त्यांनी फक्त युद्धभूमीवरतीच गनिमी कावा केला असं नाही, डिप्लोमसीमध्ये सुद्धा त्यांनी गनिमी कावा केलेला. हा एक प्रकारचा गनिमी कावाच आहे. हे सावरकरांनी बरोबर ओळखलेलं आहे. माफीची जी काही पत्र लिहिली ती खरी मनापासून लिहिलेली पत्र नव्हे, तो त्यांचा एक गनिमी कावा आहे. दुर्दैवाची गोष्ट एवढीच आहे की हे ब्रिटिशांना कळत होतं. ब्रिटिशांना कळलं म्हणून तर 5 वेळा नाकारलं ना ब्रिटिशांनी. हा माणूस जर बाहेर गेला तर काय करायचं. ब्रिटिश हुशार होते आणि शातीर दिमाग होते. त्यांचा विश्वास नव्हता सावरकरांच्या त्या गोड 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 साखरकरणीवर आणि त्या माफीवर, सो कॉल्ड माफीवर ब्रिटिशांचा विश्वास नव्हता. मात्र एका खोट्या अपप्रचाराला आमचे स्वकीय मात्र बळी पडतात आजही. ब्रिटिश जाऊन जमाना झाला, सावरकरांनी जाऊन जमाना झाला, पण आमचे स्वकीय मात्र ह्यातला गनिमी कावा ओळखू शकत नाही जो ब्रिटिशांना कळला गनिमी कावा. बरं हे दुर्दैव. बरं दुसरी गोष्ट, ब्रिटिशांनी अंदमानातून त्यांची सुटका केली म्हणजे तरी काय केलं, रत्नागिरीच्या जेलमध्ये टाकलेलं. रिस्क नाही घेतलेली त्यांनी, मग रत्नागिरीत 1-2-3 वर्ष काढल्यानंतर मग त्यांना जेलमधून बाहेर केलं, तरीही रिस्क नाही घेतली. त्यांना रत्नागिरीच्या पंचक्रोशीच्या बाहेर जायची परमिशन नव्हती. आणि त्यानंतर 24 का 27 साली वगैरे त्यांना मोकळं करण्यात आलं. आणि तरीही गुप्त पोलिसांचं त्यांच्यावर लक्ष होतच होतं की या माणसाच्या बाबतीत रिस्क नाही घ्यायची. हे कानाला कडा लावून घेतला होता ब्रिटिशांनी. मग या पार्श्वभूमीवरती आपणच स्वतःच ठरवावं, आपणच स्वतःचा प्रश्न विचारावा की हो, ही माफीची पत्र म्हणा, दयेचे अर्ज म्हणा त्यांनी ब्रिटिशांना लिहिले, पण म्हणून त्यांना माफीवीर म्हणावं की नाही म्हणावं हे त्यांनी स्वतःला विचारायला पाहिजे. जर तुम्ही सच्चे शिवभक्त असाल, जर तुम्ही सच्चे हिंदवी स्वराज्यनिष्ठ असाल, जर तुम्ही सच्चे भारतवादी असाल, जर तुम्ही सच्चे हिंदू असाल, तर तुम्हाला सावरकरांनी माफी मागितली आणि म्हणून ते माफीवीर होते या कन्क्लुजनला तुम्ही येणार नाही. जे सच्चे हिंदू आहेत, जे सच्चे हिंदुत्ववादी आहेत, जे सच्चे राष्ट्रभक्त आहेत, जे सच्चे भारतवादी आहेत आणि जे सच्चे शिवाजी महाराजांचे भक्त, छत्रपती शिवाजी महाराजांचे, असे सगळ्यांच्यासाठी सावरकर हे स्वातंत्र्यवीरच नुसते नाही तर ते हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर, आणि ते तसेच राहते. आणि जे टीका करणार आहेत ते म्हणजे असे काजवे आहेत की अरे वा वा वा, माझ्या ढुंगणाला दिवा लागला, चला आता मी सूर्यापेक्षाही श्रेष्ठ, त्याच्यामुळे मी वर बघून थुंकणार नाही आता सूर्यावरती, अशी त्यांची मजल चाललेली, अशी काही नतद्रष्ट आहेत. पण त्यांना लवकरच कळेल की सूर्यावरती तुम्ही थुंकायचा प्रयत्न केला की ग्रॅव्हिटी अँटी काम करते आणि ती तुमचीच थुंकी तुमच्याच वरती पडते. एक फक्त अजून शेवटचा प्रश्न असेल की जर समजा सावरकरांना त्या काळी या शिक्षा झाल्या नसत्या किंवा त्यांचा बराचसा काळ शिक्षेमध्येच गेला, जेलमध्येच गेला,
ते जर जेलमध्ये गेले नसते किंवा थोडा कालावधी जर जेलमध्ये गेला असता आणि बराचसा काळ जर त्यांचा असा छान ह्याच्यामध्ये गेला असता, स्वातंत्र्य लढ्यामध्ये गेला असता, तर आजचं चित्र काय असतं? खूप छान प्रश्न आहे हा. तर मग आज कोणीच अखंड भारताच्या विषयी भांडत बसला नसता. मुळात अखंड भारत असं म्हणावंच लागलं नसतं. आज लोक भारत की महाभारत यावरती चर्चा करत बसले असते. महाभारत वाईट अर्थी नाही आहे, महाभारत. जशा पद्धतीने ब्रिटन आणि ग्रेट ब्रिटन, तशा पद्धतीने भारत आणि महाभारत असा विचार झाला असता. कारण अखंड भारत मध्ये सुद्धा शेवटी खंड हा शब्द येतो ना. हा झाला एक भाग. दुसरा भाग म्हणजे कित्येक असे सो कॉल्ड स्वातंत्र्य सेनानी असे असले असते की जे पटकन रिटायर झाले असते, कारण त्यांच्यासाठी काही स्कोपच उरला नसता. दुसरी गोष्ट, ब्रिटिशांना लवकर काशा गुंडाळायला लागला असता आणि अर्थात त्याच्यात त्यांची शक्ती पण वाचली असती. मला असं खूप वाटतं की त्यांची 20-30 वर्ष वाया गेली. फक्त एकच झालं की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला त्यांना आयती एक एवढी मोठी मनुष्यबळ मिळालं त्यांना लढण्याच्यासाठी. ते जर त्यांना मिळालं नसतं तर मग निश्चितपणे त्यांना म्हणजे युद्धाचा निकाल काय लागला असता आपण अंदाज बांधू शकतो. गॅरंटी असं झालं असतं की मुळात सावरकरांची उमेदीची जी वर्ष ती वाया गेली. माझं म्हणणं आहे की त्याचा एक निर्णय चुकला. सावरकरांनी कधीच असं म्हटलं नाही की मालम कामांबरोबर ते बोलत होते त्यावेळेला ते म्हटले की जास्तीत जास्त काय होईल, 3 वर्षांची शिक्षा होईल. म्हणजे शत्रूचा अंदाज घेण्यात ते कमी पडले की शत्रू करून करून काय करेल. कारण कायद्याचा अभ्यास होता नुकताच झालेला त्यांचा, त्याच्यामुळे शत्रूचं असेसमेंट करण्यात ते कमी पडले असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने गुप्तहेरांचं जाळं व्यवस्थित विणलं आणि मग ते स्वराज्याचं कार्य सक्सेसफुली करू शकले, तसं थोडंसं करण्यामध्ये सावरकर थोडेसे कमी पडले का काय असं मला थोडंसं वाटतं. की जर तुम्हाला सशस्त्र क्रांतिकार्य करायचं निश्चितपणे त्यामध्ये गुप्तहेरांचं सहकार्य घेतलेलं असणारच असणार. आपले काही तयार केलेले असतील वीर असं, पण ते कुठेतरी कमी पडले का काय असं मला वाटतं. कारण मुळात त्यांचे खूप सारे डॉक्युमेंट्स बॉम्ब मेकिंगचे असतील, पिस्तुलांचे असतील, ते सगळे प्लॉट्स रिव्हील होत गेले भारतात सुद्धा आणि लंडन मध्ये सुद्धा, ज्याच्यामुळे त्यांना पॅरिसला जावं लागलं. तिथं ते असताना बरं ठीक आहे त्यांचे ते प्लॉट्स ओपन होत गेले का, ठीक आहे हरकत नाही, पण मग निदान त्यांनी पॅरिसला तरी थांबायला हवं होतं. ही त्यांची चूक झाली. ज्या पद्धतीने मादाम कामा आणि रासबिहारी बोस जसे पॅरिसला थांबले होते आणि कोणी बहुतेक रासबिहारी बोस बहुतेक जर्मनीला जाणार होते का मादाम कामा बहुतेक जर्मनीला जाणार होत्या, तर तशा पद्धतीने खूप सारे ऑप्शन्स होते. त्यांना फ्रान्समध्ये राहता आलं असतं, पण जसं की पहिलं महायुद्ध जवळ आलं तसं फ्रान्स आणि इंग्लंड हे मित्र बनले. तर त्यावेळेला त्यांना जर्मनीत जाता आलं असतं, रशियात जाता आलं असतं. जे जे इंग्लंडचे विरोधक होते त्या त्या देशामध्ये त्यांना जाता आलं असतं. त्यांनी त्यावेळेला बाजूला राहण्यापेक्षा सरळ भिडण्याचा मार्ग जास्त सोयीस्कर समजला आणि त्यामुळे ते कदाचित ते तरुण होते ना, सळसळतं रक्त होतं, त्यामुळे कदाचित तसं झालेलं असू शकेल. ते जर तसं नसतं झालं तर त्यांच्याकडे खूप सारे पर्याय शिल्लक राहिले असते. त्यातला मला एक पर्याय फार भारी वाटतो, तो म्हणजे की पांडुरंग खानखोजे हा एक असा जबरदस्त वीर होता आपल्याकडचा, भले तो लेफ्टिस्ट असेल. तर सावरकरांना काही लेफ्टिस्ट लोकांचं काही असं हे नव्हतं की आता भगतसिंग हे लेफ्टिस्ट होते, सुभाषचंद्र बोस लेफ्टिस्ट होते, पण म्हणून काही त्यांनी असं हुडूक नाही केलं. त्यांना उलट क्रांतिकार्य करताय ना, तुम्ही भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करताय का, चला आपण सगळं एक म्हणजे बाकीचा विचार करायचा नाही, सध्या मेन हेतू काय आपला, तर भारताला स्वातंत्र्य मिळवून. करेक्ट. सो त्यांना जर अशा पद्धतीची जेल झाली नसती, त्या ब्रिटिशांच्या कैदेत ते जर पडलेच नसते, हातातच लागले नसते तर त्यांना ते हिंदुत्वाचं जे आहे त्या कन्क्लुजन पर्यंत ते आलेच नसते कदाचित. ही एक शक्यता आहे, तो एक धोका आहे बरं का, तो एक धोका वाटतो मला तो. पण एक चांगली गोष्ट अशी घडली असती की खानकोजेंचा जो रस्ता चुकला, जो मार्ग चुकला खानकोजेंचा, तो चुकला नसता. कारण हे दोन वीर एकत्र आले असते, त्यांनी अफाट काहीतरी करून दाखवलं असतं आणि मग कदाचित नेताजी सुभाषचंद्र बोसांच्यासाठी काही करण्यासारखं काही उरलं असतं का. म्हणजे मोठमोठे विक्रम जर का गावस्कर आणि तेंडुलकरनी जर का
करून दाखवले तर मग विराट कोहलीने काय करायचं, गोट्या खेळायच्या, असं काहीतरी भन्नाट झालं असतं. आणि असं तर खूप जण, अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीची कल्पनाचित्र रंगवतात की एकाच वेळेला टिळकांना मंडालेला पाठवलं जाणं, त्याच वेळेला सावरकरांच्या वरती भयंकर कारवाई केली जाणं. असं जर झालं असतं तर की टिळक राष्ट्रपती बनलेत आणि सावरकर पंतप्रधान बनले, किंवा बाय द टाइम जेव्हा नेताजींचा उदय झाला त्यावेळेला खूप जण असा एक विचार करायला लागले, अजून स्वातंत्र्य मिळायचंय तर सशस्त्र क्रांतिकार्यातले जे खूप सारे आपले हिंदुत्ववादी आणि राष्ट्रभक्त असे जे लोक होते ते विचार करायला लागले की यार सावरकर जर का राष्ट्रपती बनले किंवा राष्ट्राध्यक्ष बनले आणि नेताजी पंतप्रधान बनले तर काय अप्रतिम होईल. पण दुर्दैवाने हे होणं नव्हतं. आणि विषय आपला निघालाय म्हणून इथं सांगायला हरकत नाही की जे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, त्यांना 12 दिवसाचा कारावास झाला होता. नभा नावाचं एक ठिकाण आहे पतियाळा संस्थानात. तर त्या नभाला एक त्यांनी एक छोटेखानी एक आंदोलन केलं होतं. तिथे एक 144 कलम काहीतरी लावलेलं होतं संचारबंदीचं ब्रिटिशांनी. पण ते कलम मोडून जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे काही काँग्रेसचे मेंबर्स हे तिथे आंदोलन करत, निदर्शनं करत घुसले. त्यावेळेला ब्रिटिशांनी जी काही कारवाई केली त्यामध्ये 4 जणांना ताब्यात घेतलं, त्याच्यात नेहरू पण एक होते. मग त्या 4 जणांना ताब्यात घेतल्यानंतर 12 दिवसांचा, म्हणजे 12 दिवसांचा म्हणून नाही, त्यांना कैदेत ठेवायचं असं झालं. आणि ते नॉर्मल जेल येते, म्हणजे काही जेल्स असे असतात की जे रॉयल जेल्स असतात, ज्यामध्ये पुढे जाऊन अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये, जे की पॅलेशियल आहे, किल्ला म्हणजे तो राजवाडाच आहे थोडासा, तिथे नेहरूंना 3 वर्ष सजा झालेली होती. पण ती सजा इतकी लॅविश होती की तिथे त्यांना खेळायला वेगवेगळी साधनं होती, अगदी आणि त्यांच्यासोबत अबुल कलाम आझाद होते, सरदार वल्लभभाई पटेल होते आणि इतर काँग्रेसचे 9 वरिष्ठ नेते होते. आणि त्यांचे छान हास्य विनोद करत, गप्पा गोष्टी करत, हसत खेळत त्यांचे ते 3 वर्ष कशी गेली त्यांची त्यांना कळली. ते इतकं छान त्यांचा तो स्टे होता की त्यांना घरून वगैरे खाणं यायचं, वेगवेगळ्या लोकांच्या, मोठ्या मोठ्या लोकांच्या घरून, काँग्रेस नेत्यांच्या घरून खाणं यायचं. आणि अगदी म्हणजे खानसामे वगैरे त्यांच्या दिमतीला वगैरे. असं कुठलं जेल असतं का? किंवा सगळ्या सोयी सुविधा जिथे पुरवल्या जातात असं ते खास जेल होतं. आणि त्याच जेलमध्ये त्यांना ग्रंथनिर्मिती सुचली का? कारण त्यांना पुस्तकं वाचू दिली जात होती, टेबल खुर्ची होती, पेन होतं, कागद होतं. पुस्तक निर्मिती झाली त्यांच्याकडनं. डिस्कव्हरी ऑफ इंडिया आणि अजून काय 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 ग्रंथ त्यांनी लिहिले, ऑटोबायोग्राफी, बरंच काय काय त्यांनी केलं. सावरकरांना अशी फॅसिलिटी मिळवण्यासाठी झगडा करायला लागला. सावरकरांना इतकं काळकोठडीमध्ये ठेवलं होतं की तिथे उजेड नव्हता, तिथे लिखाणाचा विषयच नव्हता. कागद पेन मिळवण्यासाठी झगडा करायला लागला त्यांना, पुस्तकं मिळवण्यासाठी झगडा करायला लागला. पुढे जाऊन त्यांनी लायब्ररी सुरू केली अंदमानात, पण ती गोष्ट खूप शेवटी. पण बाकी काळात काय म्हणजे त्यांना जी काही महाकाव्य सुचली, जे काही भिंतीवर कोरून लिहिलेले त्यांनी, असे हार्डशिप्स नाही भोगायला लागले. पण नभाच्या विषयी आपण बोलत होतो. नभा या जेल, ते नॉर्मल जेल आहे ना, ते काळं पाणी आहे अंदमानचं, ना ते रॉयल जेल आहे. नॉर्मल जसं जेल असतात 10 जेल असतात तशी ते जेल. तिथं नेहरू होते. 12 दिवसात त्यांची हेगडी निघाली. जी काही आकड होती त्यांची, 12 दिवसात त्यांनी काही दिवसात, 12 दिवस पण ते थांबले नाहीत. पूर्वीच त्यांची एवढं लॅविश असून सुद्धा जर 12 दिवसात त्यांचं सगळं हे नाही, ते नगरचं लॅविश जे होतं ते नगरचं होतं. हे नॉर्मल जेल, नभाचं नॉर्मल जेल. तिथे 3 ते 4 दिवसातच त्यांनी काय केलं, जेलरला सांगायला सुरुवात केली की मला माझ्या वडिलांना संपर्क करायचा, मोतीलाल नेहरू. आणि आपल्याला माहितीच आहे मोतीलाल नेहरू म्हणजे अलाहाबाद कोर्ट मधले एक जाने माने वकील. आणि म्हणजे बाप रे, काँग्रेसच्या सुरुवातीच्या काही फंड रेझर्स पैकी ते एक की ज्यांच्या खांद्यावरती काँग्रेस विराजमान होती. ते मोठे फायनान्सर होते नेहरू आणि प्रचंड मोठी इस्टेट. मग त्यांनी वकिली करून पैसा मिळवला तो पुढचा. त्यापूर्वी मोतीलाल नेहरूंचे वडील कोणतं ते किल्लेदार होते, म्हणजे घरून मोठी मोठी इस्टेट होतीच होती. त्या मोतीलाल नेहरूंनी आणखीन प्रचंड भर घातली. अशा त्या मोतीलाल नेहरूंचे हे सुपुत्र. पण त्यांना त्यांची कंप्लेंट्स काय होत्या जवाहरलाल नेहरूंच्या, इथे उंदीर खूप आहे, इथे झुरळ आहे, इथे पाली आहेत, मला यांची भीती वाटते, मला इथे त्या दगडी त्या फरशीवरती मला झोपायला लागतं.
सवयच नाहीये या माणसाला. मग जर समजा सावरकरांसारखी काळ्या पाण्याची शिक्षा जर नेहरूंना झाली असती तर काय झालं असतं? हा प्रश्न राहुल गांधीला कोणीतरी विचारायला पाहिजे. आणि सर्व ते जे काही राहुल गांधीच्या एका शब्दामुळे पेटून उठून जे आजच्या काळातले कित्येक लोक माफीवीर माफीवीर म्हणत सुटले, तर सगळ्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की तो गुलाबी चाचा जो होता, पोटामध्ये गुलाब लावून हिंडणारा लहान मुलांचा प्रिय चाचा, त्याची हेगडी कशी निघाली 12 दिवसात? पण त्यांनी बोलवून घेतलं वडिलांना. वडिलांनी काय करावं? त्यांचा तो जीवाचा तुकडा ना, कारण बरीच वर्ष त्यांना मुलगाच होत नव्हता. पुत्र व्हावा म्हणून त्यांचं सगळं चाललं होतं. पूर्वीच्या राजा दशरथ किंवा अजून कुठले कुठले राजांप्रमाणे त्यांचं होत होतं. सो सगळा जीव त्यांच्या जवाहरमध्ये अडकलेला. त्याला इतके हार्डशिप्स भोगावे लागतात, ते त्यांना बघवलं नाही. त्यांनी काय करावं? थेट व्हॉइसरॉयला फोन केला. फोन नाही, काय तुमचा टेलिग्राम केला, कॉल कन्फर्म पण नाही, तारा यंत्र. व्हॉइसरॉय मग त्याचा उल्लेख आहे जेलरचा. जेलरनी म्हटलेलं आहे, वरून आदेश आलेले आहेत, मला काहीच करता येत नाही, मला सोडणं भाग आहे, अनकंडिशनली सोडणं भाग आहे. पण तरीही त्यांनी स्वतः खुसपटा काढून त्या जेलरनी आणि तिथला कोण कलेक्टर होता ब्रिटिश, त्यांनी शेवटी काही क्लॉजेस टाकलेच की मला बॉन्ड पेपरवरती माफी लिहून द्या. बॉन्ड पेपरवर माफी लिहून द्या, पुन्हा म्हणून कधी ब्रिटिशांच्या विरुद्ध मी काहीही करणार नाही. हे एक. दुसरं, नभाच्या पंचक्रोशीत पुन्हा कधी पाऊल टाकणार नाही, लिहून द्या. या माणसाने सरळ सोट बॉन्ड पेपरवर लिहून दिलं, युअर एक्सलन्सी अँड आय एम युअर ओबिडियंट सर्वंट. जे शब्द दाखवत होता ना राहुल की सावरकरांनी युअर ओबिडियंट सर्वंट म्हणून, हे युअर ओबिडियंट सर्वंट प्रकार जो आहे ना, तो जवाहरनी पण वापरलाय आणि वेळोवेळी काय सो कॉल्ड महात्मा गांधी यांनी पण हा शब्द वापरलाय. कैसरे हिंद सार्जंट मोहनदास गांधी यांनी सुद्धा हा शब्द खूप वेळेला वापरलेला आहे, युअर ओबिडियंट सर्वंट. तर मग अशी काय वेगळी गोष्ट आहे की ज्यामुळे सावरकरांना तुम्ही माफी? आणि पण स्वतःच्या ऑटोबायोग्राफीमध्ये नेहरूंनी म्हटलं 116 नंबरच्या पानावरती लिहिलेलं आहे की मी तिथून पुढे नंतर 1924 साली, म्हणजे 23 साली त्यांना 12 दिवसाची सजा झालेली होती. 24 साली 1 वर्षानंतर मी तिथे गेलो. पण तो गिडवानी का कोणतरी एक होता, त्याला पुन्हा अटक झाली होती तिथे. त्याला सोडवून घेण्यासाठी म्हणून मी गेलो आणि जाताना मला भीती होती. मी नभाचं बॉर्डर क्रॉस करून आत नाही गेलो, मला भीती होती. आणि त्यांनी शब्द बोललाय, आय एम अशेम्ड ऑफ माय सेल्फ. मला स्वतःची लाज वाटते की मी ते लिहून दिलं होतं त्याप्रमाणे मी खरंच फॉलो केलं. म्हणजे त्यांच्याकडे ऑप्शन होता ना, जे मी दिलं लिहून ते मी मोडू शकतो, पुन्हा ब्रेक करून मी जाईल. भीती होती मला, पुन्हा पकडलं जाईल, पुन्हा त्या पाली, पुन्हा ती झुरळ, पुन्हा ती उंदरं. म्हणजे बघा, यांची भीती आहे. त्यांना ब्रिटिशांची भीतीच नव्हती, त्यांना उंदरांची आणि झुरळांची भीती होती. तर ते आणखीन एक भयंकर वाक्य त्याच्यात आलेलं आहे, जे खरोखर म्हणजे यांची सचोटी काय होती. म्हणजे आपण मगाशी बघितलं 114 जे क्रांतिकारक होते, जेलमेट्स होते, त्यांच्या रिलीज विषयी सावरकरांनी स्वतः काय म्हणूया त्यांचं पेन झिजवलं होतं आणि त्यांची सुटका झाली. जेव्हा स्वतः सावरकरांची नाही सुटका झाली त्याचा त्यांना आनंद झाला की ठीक आहे, मला माझी नाही झाली सुटका, यांची तरी झाली, आनंद झाला होता. जवाहरलाल नेहरूंचं काय हो उदाहरण? The 3 of us were discharged in this suspended way, but I could never find out what had happened to the 4th member of the alleged conspiracy, the Sikh. तो जो चौथा होता तो सिख होता, who had been tacked on to us for the second trial. Very likely he was discharged. म्हणजे शक्यता अशी आहे की तो त्याचीही सुटका झाली असेल. He had no powerful friends or public interest to help him. And like many other another person, he sank into the oblivion of a state prison. तो सडत राहिला. त्याच्या ओळखीचं मोठं कोणी नव्हतं. अरे बाबा, तू होतास ना, तुझ्या शब्दावरती काय काय इकडचं तिकडं स्वर्ग होऊ शकणार होता ना. का नाही तुझी लेखणी झिजवलीस तू?
नंतर मारे अगदी गमजा मारतात की मी भगतसिंगचं आणि सुखदेवचं आणि राजगुरूचं वकीलपत्र घेतलं. सॉरी, वकीलपत्र नाही, त्यांना भेटायला गेलो आणि त्यांच्या माफीच्यासाठी मी प्रयत्न केले. त्यांना 2-3दा जाऊन भेटलो, किंवा आझाद हिंद चे जे पकडलेले वीर होते त्यांचं वकीलपत्र मी घेतलं. हे जी काही जी सगळी नाटकं आहेत, सचोटी दिसते. त्यावेळेला कुठे गेली होती तुमची अक्कल? तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म? मग म्हणून राहुल गांधींनी, म्हणजे मला एक असं वाटतं, म्हणजे आणखी एक या वादग्रस्त जेव्हा वाद घालणाऱ्या लोकांचे एक फेवरेट जे आहेत बाबासाहेब पुरंदरे, ज्यांच्यावरती शिव्या घालायला त्यांना खूप आवडतं, अशा पुरंदरेंचं एक वाक्य आहे, इतिहासामध्ये कोळसा पडे आणि चंदन पडे. काय उगाळायचं ते तुम्ही ठरवा. चंदन उगाळलं तर सुगंध निघणार आहे, कोळसा उगाळलं तर फक्त काळं सगळं निघणार आहे. तर जर म्हणजे राहुल गांधी आणि त्याच्या कच्छपी लागलेल्या लोकांनी खरं तर स्वतः नीट अभ्यास करावा, आणि तुम्हाला जर कोळसा उगाळायचा असेलच तर मग आम्ही तुमच्यातले कोळसे पण उगाळायला आम्ही सक्षम आहोत, एवढं लक्षात ठेवावं. या निमित्ताने एवढंच सांगू शकेन की एका अर्थी तो उपकार करतो राहुल गांधी आणि त्याच्यासारखे अनेक लोक हे राष्ट्रभक्तांच्या वरती उपकार करतायत असं मला वाटतं. सावरकर भक्तांच्या वरती उपकार करतात, पण त्या निमित्ताने सावरकर कोण होते एक जागृती होती ऑटोमॅटिकली की सावरकर नेमके कोण होते, त्यांचं कार्य काय होतं, त्यांचे विचार काय होते. खरं म्हणजे आज गरज आहे देशाला मोठ्या प्रमाणात. तो योग्य वेळेला, असं माझं म्हणणं आहे, मग असे 100 राहुल गांधी निर्माण होऊ देत ज्यांनी फक्त सावरकरांनाच नाही, त्यांनी पांडुरंग खानकोजींना पण टार्गेट करू देत, त्यांनी टिळकांना टार्गेट करू देत. आम्हाला गरज आहे या सगळ्या वीर लोकांनी केलेलं जे कार्य आहे ते लोकांच्या समोर आणण्याची. एकच प्रश्न शेवट की ज्या वेळेला म्हणजे स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये सावरकरांना खूप वेळा शिक्षा झाली, हे आपण ऍक्सेप्ट करू शकतो की ब्रिटिशांचंच राज्य होतं, पण सावरकर पण ब्रिटिश गेल्यानंतर सुद्धा स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा नेहरूंच्या पंतप्रधान असताना सुद्धा सावरकरांना पुन्हा एकदा जेलमध्ये जावं लागलं. का जावं लागलं? हे आपल्याला माहितीच आहे की त्यावेळेला नेमक्या निवडणुका आलेल्या होत्या, 52 सालच्या निवडणुका, आणि तेव्हा लियाकत अली जेव्हा आला होता पाकिस्तानचा पंतप्रधान, तो येण्याचं निमित्त झालं. 5 दिवस तो इथे राहिला, पण त्यावेळेला भारत सरकारला एक भीती अशी निर्माण झाली की आपल्याकडचे जे सोकॉल्ड हिंदुत्ववादी किंवा हिंदू राष्ट्रवादी आणि पाकिस्तान विरोधी अशी जी तत्व आहेत त्यांच्याकडून काही घातपात होण्याची शक्यता आहे असं त्यांना वाटलं. याचं कारण म्हणजे की 33 कोटी जेव्हा भारताकडून द्यायचे पाकिस्तानला, असं जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे चाललं होतं गांधीजींचं, त्यावेळेला जे वेगवेगळे प्लॅन्स नथुराम गोडसेंनी आणि आपटे वगैरे लोकांनी जे आखले होते, त्यामध्ये त्यांच्या अनेक प्लॅन्स पैकी पहिला प्लॅन गांधीजींना ठार करणे हा नव्हता. तर पहिला प्लॅन हा होता की पाकिस्तानच्या संसद भवनात जाऊन बॉम्ब ब्लास्ट करणे किंवा तिथं काहीतरी मोठा घातपात करणे, असा त्यांचा प्लॅन. पाकिस्तानात घुसून तिथं गदर स्टाईल. पण अर्थातच त्यांना त्यात लक्षात आलं की हे शक्य नाही, कारण आता तिथं फौज आहेत, आधी आपल्या फौज आहेत मग त्यांच्या फौज आहेत, सो ते करणं शक्य नाही. मग दे केम टू धिस कन्क्लुजन की नाही, गांधीजींची हत्या करायला पाहिजे. मग जेव्हा हे सगळं घडून गेलं, लियाकत अली जेव्हा भारताच्या व्हिजिटवर येणार, पहिल्यांदाच असं होणार होतं की स्वतंत्र भारतात स्वतंत्र पाकिस्तानचा पंतप्रधान भारताच्या भूमीवरती येणार. सो नॅचरली नाही पण ओढून ताणून म्हणा, भारत सरकारला असं वाटायला लागलं, जवाहर सरकारला, की पाकिस्तानात घुसून विध्वंस करण्याची जे विचार ज्यांचे होते ते इथं आल्यानंतर त्याचा जर का खिमा केला तर. आणि सावरकर हे जरी गोडसे आणि तत्संबंधीच्या मागे जरी नव्हते तरी त्यांना गोवण्याचं काम जवाहरनी केलंच होतं. भले सुप्रीम कोर्टाने क्लीन चिट दिली होती, पण जवाहरच्या मनातच कलुषित होतं ना सगळं. सुप्रीम कोर्टाने सुद्धा क्लीन चिट देऊनही या जवाहरनी आणि काँग्रेसी लोकांनी क्लीन चिट दिलीच नाही त्यांच्या मनातनं. पण म्हणून मग त्यांनी काय, त्यांना एका दगडात 2 पक्षी मारतात. म्हणजे सांगण्याचं कारण हे होतं, लियाकत अलीची सुरक्षा.
पण तो गेल्यानंतर त्याला सावरकरांना रिलीज करायला काय झालं होतं? नाही केलं रिलीज. पुढे 100 दिवस का ठेवलं? कारण लोकसभा निवडणुका होत्या. मग जर हे बाहेर राहिले असते तर निवडणुकीच्या निर्णयांवरती, निर्णय प्रक्रियेवरती, मतदानावरती वेगळा काहीतरी परिणाम झाला असता. कारण मतदान, तुम्हाला जर लक्षात असेल, माझ्या कल्पनेप्रमाणे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीच्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्या निवडणुकांमध्ये म्हणजे तो अखंड भारत असताना काही मतदारसंघ आरक्षित होते मुस्लिमांच्यासाठी. तर त्या तेव्हाची स्थिती अशी होती कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीची की हिंदू महासभा ही नंबर 2 का नंबर 3चा पक्ष होता. म्हणजे एक मोठी शक्ती म्हणून उदयाला आला होता हिंदू महासभा. या परिस्थितीमध्ये ते तसंच चित्र कॅरी फॉरवर्ड झालं असतं 52ला. त्या म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर गांधीजींच्या हत्येचा खरा फायदा असा झाला की हत्या झाल्यानंतर काही काळासाठी 1 वर्ष का 2 वर्षासाठी सावरकरांना अटकेत टाकता आलं. तेव्हा एक सार्वत्रिक निवडणूक झाली ज्यामुळे तिथं हिंदू महासभेचं कंबरडं मोठं आलं. पुन्हा 52ला हे लियाकत अलीचं निमित्त करून पुन्हा अटकेत टाकता आलं. भले 100 दिवसांसाठीच असेल पण ते बरोबर निवडणुकीच्या काळात झालं. आणि तेव्हा अशी दिव्य विचार कुणाच्या डोक्यात आले नव्हते की आपण जेलमध्ये थांबून पण निवडणूक लढवू शकतो. असे उत्तर प्रदेश मधले गुंड लोक जे करतात आता आजकालच्या काळात. म्हणजे आता योगीजींच्यामुळे हा प्रकार झाला कमी. आता गुंड मरायला लागलेत, जेलमध्ये सुद्धा मरतात आता. पण एक काळ होता की 2-2 टर्म सलग जेलमध्ये बसून निवडणुका लढवणारे गुंड होते. तर तसं काहीतरी सावरकरांनी समजा का केलं असतं की ठीक आहे मी जेलमध्ये पण मी आत बसून निवडणूक लढवणार. काय करू शकलं असतं निवडणूक आयोग? काहीच नसतं करू शकत. पण एक सचोटी म्हणून, मॉरल ऑब्लिगेशन म्हणून सावरकरांना ते योग्य वाटलं नाही म्हणून त्यांनी त्यात असला काही प्रकार केला. पण याचा फायदा काँग्रेसला झाला. तो काँग्रेसनी दाखवायला म्हणून ते कारण लियाकत अलीचं दिलं. खरं म्हणजे प्रत्यक्षात काँग्रेसची ताकद वाढत जावी आणि हिंदू महासभेची ताकद कमी कमी होत जावी यासाठीच पद्धतशीरपणे सावरकरांना अडकवलं आणि सावरकरांच्याकडून हिंदू लोकांचं नेतृत्व हिरावून घेणं हा त्यामागचा खरा मोठा डाव होता. जसा एकेकाळी टिळकांना एलियनेट करून हिंदूंचं सुद्धा नेतेपण काँग्रेसने स्वतःकडे घेतलं, जिन्नांना एलियनेट करून मुस्लिमांचं नेतृत्व स्वतःकडे घेतलं. तोच प्रकार वेगवेगळे मार्ग हातखंडे वापरून हिंदूंचं नेतेपण जे सावरकरांनी मिळालं होतं त्यापासून त्यांना सावकाश दूर करून. खूप छान. म्हणजे जे काही प्रश्न मनामध्ये होते त्याची अतिशय सुंदर उत्तरं मिळालेली आहेत आणि या चर्चेच्या माध्यमातून सावरकर यांच्या व्यक्तिरेखेवर किंवा त्यांच्या कार्यावरती आपण जास्तीत जास्त प्रकाश टाकण्याचा किंवा त्यांच्या कार्यासंबंधीचा जो काही हे आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खूप छान प्रयत्न केलेला आहे. तुम्ही आलात सर, खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.